नमस्कार, मी डॉक्टर मुकुंद खानापुरे. तर आजचा विषय वजन कमी कसं करावं. आयुर्वेदिक पद्धतीने वजन कमी होतं का? मग डॉक्टर त्याच्यासाठी डाएट प्लॅन द्या. प्राणायाम कुठला करावा, व्यायाम कोणचा करावा. कोणाचं वजन लवकर कमी होतं, कोणाचं वजन कमी होण्याला फार वेळ लागतो, किंवा कोणाचं वजन कमी करणं अवघड आहे, असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला विचारत असतात. आणि त्यासोबत डॉक्टर औषधं घेतली, जिम लावली की वजन कमी होतं, औषधं बंद केली किंवा जिम बंद केली, वर्कआउट बंद केलं की वजन वाढतं. तर असं होऊ नये म्हणून काय करावं, अशा एक ना अनेक गोष्टी या व्हिडिओत सांगणार आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, स्टोरी एका पेशंटची सुरुवातीला सांगणार आहे. तर साधारणतः एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका व्यक्तीचे वजन हाईट 5 फूट 4 इंच आणि त्याचे इयर्स टुगेदर वजन होते 48 ते 50 किलो. अचानक एक वर्षभरामध्ये असं काही घडलं की त्या 50 किलो वेटचं सरळ गेलं ते 84 kg पर्यंत, 84 किलो वजन झालं. आणि एवढं वजन होईपर्यंत त्याला लक्षातही आलं नाही की आपलं वजन वाढतंय. कारण बरेच असतं. मग त्याच्या स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या सरांनी त्यांना सांगितलं की अरे हे काय, तुझं आता वेट किती होतं, आता किती वाढलं आहे. विचार करा, रिसेप्शनच्या स्टेजवर ही कमेंट मिळाली आणि त्या व्यक्तीची डोळे उघडले. आणि त्यांनी मग शांतपणे विचार केला की माझं काय चुकतंय, पूर्वी मी काय करत होतो आणि मागच्या वर्षभरामध्ये मी काय केलं. आणि मग त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट केलं, प्रॉपर ट्रीटमेंट घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं, औषधांपेक्षाही लाईफस्टाईलमध्ये बदल केला. म्हणजे काय केलं तर काही आहार बदल बंद केला, काही आहार वाढवला, काही विशिष्ट वेळा फॉलो केल्या, काही व्यायाम, काही प्राणायाम केले. आणि हे त्यांनी अगदी डिसिप्लिनने आणि स्ट्रिक्टली फॉलो केलं, मेडिसिन्स नियमाने घेऊन. आणि साधारणतः पहिल्या महिनाभरामध्ये त्याला जाणवलं की माझे कपडे मला लूज होत आहेत. तो म्हणाला की डॉक्टर माझे फिटिंग शर्ट्स आता लूज होत आहेत. 3 महिन्यामध्ये त्याला जाणवलं की आता माझं वजन कमी व्हायला लागलेलं आहे. आणि विदिन 1 year ऑफ स्पॅन त्याचं जे वेट 84 kg होतं ते 63 kg झालं. मेडिसिन्स त्याने पूर्ण वर्षभर नाही घेतले. मेडिसिन घेतले साधारणतः एक 4 ते 6 महिने. पण त्यांनी असं काय फॉलो केलं की ज्यांनी हे ड्रास्टिक बदल त्याला दिसला. आणि महत्त्वाचं, त्याचं जे 63-62 kg वेट आहे ते टिल डेट तसंच आहे. तर ही मी तुम्हाला या विषयात व्हिडिओ सांगणार आहे. आणि इंटरेस्टिंगची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती दुसरी कोणी नसून मी स्वतः आहे. हे सगळे बदल 50 kg to 84 kg आणि 84 kg to 62 kg हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेत, त्याच्यावर ॲक्शन घेतली. तर अशा सर्व गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर हा व्हिडिओ बघा. कोणाचे वजन लवकर कमी होते आणि कोणाचे वजन कमी होण्यासाठी वेळ लागतो किंवा अवघड असते. ते ज्यांचे रिसेंटली मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये, 5 वर्षांमध्ये वजन वाढलेले आहे. फॉर एक्झाम्पल, स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीनंतर, डिलिव्हरीनंतर साधारणतः 10 ते 20 किलो वजन वाढतं. अशा व्यक्तींमध्ये वजन कमी करणं सोपं आहे. किंवा ज्यांचं बाकीच्या काही कारणांमुळे, किंवा बऱ्याच सध्या जे आम्हाला पेशंट भेटतात की कोविडच्या पूर्वी व्यायामाची, पायी फिरण्याची सवय होती, मात्र आता ती बंद झाली आणि परत ती सवय सुरू झाली नाही. तर मग ज्यांचं या मागच्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये वेट गेन झालं आहे त्यांचं वजन कमी करणं सोपं आहे. त्यातल्या जे यंग आहेत, अप टू 45-50 एजपर्यंत आहेत, त्यांचं वजन कमी करणं त्या मानाने सोपं आहे. ज्यांचं अगदी बालपणापासूनच, अगदी लहानपणापासूनच, 1-2 वर्ष असल्यापासूनच वजन खूप जास्ती आहे, किंवा ज्यांचं जेनेटिकली स्थूल्य आहे, म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये सर्वच व्यक्ती स्थूल आहेत, तर अशा व्यक्तींचं वजन कमी करणं थोडंसं अवघड असतं. कंट्रोल करणं त्यांच्यामध्ये पण सोपं आहे, मात्र थोडंसं अवघड असतं. आता वजन कमी करण्यासाठी डिसिप्लिन फार महत्त्वाचा असतो. जो आपला नेहमीचा प्रश्न येतो की औषधांपुरतं वजन कमी होतं आणि नंतर परत वाढतं. तर ज्या काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चांगल्या गोष्टी सांगणार आहे, चांगल्या सवयी सांगणार आहे, आहार सांगणार आहे, प्राणायाम सांगणार आहे, एक्सरसाइज सांगणार, तर ह्या सवयी जेव्हा मी डिसिप्लिननी रोज फॉलो करतो तेव्हा त्यांचं रूपांतर डेली रुटीनमध्ये होतं, माझ्या जीवनशैलीमध्ये होतं, माझ्या रोजच्या रुटीनचा तो भाग होतो. आणि मग काही महिने सुरुवातीला जी औषधं घ्यावी लागतात ती आम्ही बंद करतो. आणि ती बंद झाल्यानंतर सुद्धा कमी झालेलं वजन हे कमीच राहतं, वाढत नाही. कारण ज्या चांगल्या सवयी आपण आपल्या जीवनशैलीचा भाग बनवलेल्या आहेत त्या नियमाने चालू असतात. एक लक्षात घ्या, वेट लॉस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी.
हा एक प्रवास आहे आणि हा रोज करावा लागतो. आणि ही एक साधना आहे, ही रोज नियमितपणे करावी लागते. आणि ह्याची आवड, ह्याची गोडी, फिटनेसची आवड, फिटनेसमध्ये मजा यायला लागली की मग हे कोणी सांगावं लागत नाही की ह्या गोष्टी फॉलो करा आणि ह्या गोष्टी अनफॉलो करा. इथे जेव्हा पेशंटला आम्ही बोलवतो, साधारणतः 2-3-4 महिने जे काही पेशंटला ट्रीटमेंट देतो, आम्ही हेच बघतो की हा पेशंट सांगितलेल्या सवयी डिसिप्लिनने फॉलो करतो आहे का. आणि मग त्याला सांगतो की हो, आपण वजन कमी करू शकतो. जेव्हा दिसतं की एखादा पेशंट फक्त मेडिसिनवर डिपेंडंट आहे आणि त्याचा स्वतःवर कंट्रोल नाही, तर तिथं वजन कमी करणं अवघड असतं. वजन वाढण्याची कारणं काय? ज्यांच्या आहारामध्ये गोड, तळलेले, नॉनव्हेज, आईस्क्रीम, थंड पदार्थ, जड पदार्थ यांचं प्रमाण जास्ती असतं. आंबट खारट पदार्थांचं प्रमाण पण आहारामध्ये जास्ती असतं. बेकरी प्रॉडक्ट, फास्ट फूड यांच्या रोजच्या रुटीनमध्ये असतं. किंवा ज्यांचा उपवास जास्ती असतो किंवा उपवासाचे तळलेले, साबुदाणा यांचे सेवन त्यांच्या आहारामध्ये जास्ती असते. नॉनव्हेजचे प्रमाण जास्ती असते. अशा व्यक्तींमध्ये कॉमनली वेट गेनची प्रवृत्ती असते. त्याशिवाय ज्यांना दुपारी झोप घेण्याची सवय आहे. फिजिकल एक्झर्शन फार विशेष नाही. म्हणजे घरातल्या स्त्रिया ज्यांच्यामध्ये सकाळी एकदा स्वयंपाक केला आणि संध्याकाळी एकदा स्वयंपाक केला की मधल्या वेळेमध्ये विशेष शारीरिक श्रम नसतील, तर ते एक वेट गेनचं कारण असतं. ज्यांना घाम येत नाही, कमी घाम येतो, हे कारण आहे. स्त्रियांमध्ये ज्यांचे पिरियड्स रेग्युलर नाही आहेत, जनरली ज्याला आपण PCOD म्हणतो, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, हे जनरली आम्हाला पेशंटमध्ये सध्या इथे खूप आढळतं. तर यांच्यामध्ये वेट गेनचं प्रमाण जास्ती असतं. ज्यांचं फिजिकल एक्झर्शन नाही आहे, हालचाल नाही आहे, व्यायाम नाही आहे, अशा व्यक्तींमध्ये वेट गेनचं प्रमाण जास्ती असतं.